याचा सामन्याला देखील सुरुवात होईल. गोलंदाजी ट्राय करून प्रितेशला दाखल केलं जातंय वैयक्तिक गुटीतील पहिलं आणि संघाकडून देखील पहिले षटक हाताळण्यासाठी प्रितेशला दाखल केलं जातोय. स्ट्रायकिंग एंडवरती रणजित नॉन स्ट्राईक एंडवरती आपल्याला राज बोरकर पाहायला मिळणार आहे. पंचांचा सामना चालू झाल्याचा इशारा नक्कीच आमच्यापर्यंत येऊन पोहोचेल. प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकला ऑल फनसवडे या संघाने आणि त्वरित क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि आमंत्रित केलं फलंदाजीसाठी मनोरंजन चिंचकरी या संघाला. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल केला जातोय. यस, पहिला चेंडू असेल, पहिले षटक प्रगतीपत्र आहे. पहिला चेंडू आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे. स्ट्रायकिंग एंडवरती रणजित पाहायला मिळालाय. इथे मात्र ऑफसाईडच्या दिशेने चेंडूला कटवलं जातोय. चेंडू ट्रॅव्हल होईल डिक्लेरेशन बॉक्समध्ये एका धावेसाठी. याच एका धावेने वैयक्तिक आणि संघाचं खातं खोललं जातंय. धावांचं इथे श्री गणेश केलं जाईल. सिंगल डबलवरती जास्त इथे विश्वास नक्कीच रणजितच्या माध्यमातून दाखवला जातोय. यस, पहिल्या चेंडूवरती संघाचं खातं खोललं जातं. धावांचे ते श्री गणेश केल्याच येईल. त्याचनंतर पहिले षटक प्रगतीपथावर येणार. दुसरा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवर प्रितेशला दाखल केला जातोय. स्ट्रायकिंग एडवरती रणजित भातडे तर नॉन स्ट्राईक एडवरती आपल्याला राज बोरकर पाहायला मिळणार आहे. यस, पंचांच्या डाव्या हाताकडून पुन्हा एकदा गोलंदाजीला सुरुवात केली जाईल. दुसरा चेंडू आहे. इथे मात्र ऑफसेटच्या दिशेने हलक्या हाताने चेंडूला कटवलं सुरू जातोय. एक धाव तर ते धावून कंप्लीट केली गेली आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय डिक्लेरेशन बॉक्समध्ये केवळ आणि केवळ एका धावेसाठी. याच एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या दोन्ही अंकावरती जाऊन पोहोचते. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात केली जाईल. पहिल्या दोन चेंडूवरती संघाचं खातं खोललं गेले. दोन चेंडूवरती दोन धावा इथे वसूल केले गेलेत आणि तिसरा चेंडू स्ट्रायकिंग एंडवरती रणजित आहे. इथे मात्र फुलटा चेंडूचा ते समाचार घेतला जातोय. चेंडूला पाठवलं जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी अफलातून फलंदाजी रणजितच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली आहे. पहिल्या षटकार रणजितच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली आहे. संघाची धावसंख्या पुढे सरकले 8 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. चांगली फटकेबाजी आता रणजितच्या माध्यमातून केली जाईल. अशाच प्रकारची ते फटकेबाजी करणं गरजेचं असणार आहे. जर का पहिल्या सामन्याचा ऑल फनसवडे संघाचा जर का विचार केला तर प्रितेश या गोलंदाजावरती सुद्धा पहिल्या सामन्यामध्ये देखील फटकेबाजी केली होती. थोडंसं महागडं षटक आपल्याला पहिल्या सामन्यामध्ये देखील प्रितेशचं पाहायला मिळालं होतं आणि त्याचं प्रतिउत्तर आपल्याला या सामन्यामध्ये सुद्धा बघायला मिळतंय आणि रणजितकडून चांगली इथे फलंदाजी केली जरूर जाते. वैयक्तिक रणजितचा जर का विचार केला तर 3 चेंडूंवरती ते 8 धावांवरती त्याच्या माध्यमातून फलंदाजी केली गेली आहे. पहिल्या षटक प्रगतीपथावर असताना येणारे अजूनही 3 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल.
पुन्हा एकदा गोलंदाजी मार करून प्रितेश तयार. संकेतकडून थोडंसं ते कानमंत्र दिलं जातं, ते कानमंत्राचा ते उपयोग करणं गरजेचं आहे. गोलंदाजी ट्रॅक करून पुन्हा एकदा प्रितेश तयार होताना पाहायला मिळेल. इथे मात्र ब्लॉकमध्ये टाकलेलं चेंडू त्याला एक्सच्या दिशेने हलक्या हाताने चेंडूला कटवलं जातो. एक धाव तर धावून कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. गडचाळ क्षेत्ररक्षण आपल्याला संकेतच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. जिथे एक धाव जिथे जाणं गरजेचं होतं तिथे एक अतिरिक्त धाव संकेतच्या माध्यमातून दिली जाते. म्हणजेच काय तर धाव फलकावरती धावा इथे 10 या लगावल्या गेल्या आहेत. संघाची धावसंख्या देखील दुहेरी अंकात प्रवेश करेल. संघाची धावसंख्या 10 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. अजूनही पहिल्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा प्रितेशला तयार केलं जाईल. स्ट्रायकिंग एंडवरती रणजित आहे. या 2 चेंडूंवरती एखादा मोठा फटका येणं गरजेचं असणार आहे. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका लक्ष्याच्या दिशेने खेळला जातोय. झेल कापची संधी आहे आणि इथे मात्र झेल घेतली जाते. म्हणजेच काय तर धक्का क्रमांक 1 मनोरंजन चिंचकरी या संघाला लागलाय. रणजितला क्रीडांगणाच्या बाहेरचा रस्ता प्रितेशच्या माध्यमातून दाखवला गेलाय. चांगली फलंदाजी आपण रणजीतच्या माध्यमातून पाहिली होती. वैयक्तिक 10 धावांवरती फलंदाजी रणजीतच्या माध्यमातून केली होती आणि त्यानंतर खेळला गेलेला मोठा फटका आणि घेतलेली झेल आपल्याला पाहायला मिळाली आहे. बॅट आणि बॉलचं जेवढं कनेक्शन होणं गरजेचं होतं ते झालं नाही आणि त्यामुळे ते झेल घेतली जाते. न्यू बॅटर क्रीडांगणाच्या आतमध्ये स्मितेश बोरकर उर्फ गुड्डूला दाखल केला जाईल. बॅटर क्रीडांगणाच्या आतमध्ये स्मितेश बोरकर उर्फ गुड्डीला दाखल केला जातोय. ग्रामीण क्रिकेटचा जर का विचार केला तर स्मितेश बोरकर याचा बोलबाला आपल्याला ग्रामीण क्रिकेटमध्ये पाहायला मिळाला. तोच खेळाडू क्रीडांगणाच्या आतमध्ये दाखल केला जातोय. पहिला चेंडू आपण स्मितेशला खेळताना पाहतोय. इथे मात्र खेळाडू वृत्ती स्मितेशच्या माध्यमातून दाखवली गेली आहे. जशी बॅट आणि बॉलचं इथे कनेक्शन झालं त्यानंतर क्रीडांगण इथे सोडले गेले. अप्रतिम झेल आपल्याला पाहायला मिळाले. धक्का क्रमांक दुसरा बॅक टू बॅक 2 चेंडूवरती इथे घेतले गेले आणि त्यानंतर स्मितेश बोरकर क्रीडांगणाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळालाय. पहिल्या षटकाचे ते खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 10 धावा पाहायला मिळतील. 2 मोठे झटके मनोरंजन चिंचकरी या संघाला लागले आहेत. स्मितेश बोरकर सारखा मोठा खेळाडू क्रीडांगणाच्या बाहेर जातोय. इथे मात्र ऑफसाईडच्या दिशेने हलक्या हाताने चेंडूला कटवण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र एका हातामध्ये झेल घेतली गेली आहे. चांगली यष्टिरक्षण आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतर खेळाडू वृत्ती दाखवली. पंचांच्या निर्णयाची वाट न पाहता स्वतःच क्रीडांगणाच्या बाहेर येताना आपल्याला स्मितेश बोरकर पाहायला मिळाले. पहिले षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 10 धावा आपल्याला पाहायला मिळतील. यस नवीन गोलंदाज साहिलला क्रीडांगणाच्या आतमध्ये दाखल केलं जात आहे. न्यू बॅटर राहुल बोरकरला इथे दाखल केलं जाईल. गोलंदाजी ट्रॅकवरून साहिल असेल वैयक्तिक कोटीतील पहिले आणि संघाकडून दुसरं षटक फेकण्यासाठी साहिलला सज्ज केलं जातं. पंचांच्या डाव्या हाताकडून गोलंदाजीला सुरुवात केली जाईल. संघाच्या धावसंख्येचा जर का विचार केला पहिल्या षटकाच्या अखेरीस 2 गडी इथे गारद केले गेले आणि 10 धावा इथे खर्च केले गेले आहेत. स्ट्रायकिंग एंडवरती राज बोरकरला आपण पाहतोय. पहिला चेंडू आहे. इथे मात्र ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. पहिल्या चेंडू इथे वेट केला गेला आणि बाईक स्वरूपात इथे 1 धाव धावून कंप्लीट केली जाईल. याच एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 11 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. या सदैव बॅटर क्रीडांगणाच्या आत आहे. डावखरी हाताचा फलंदाज राहुल बोरकरला दाखल केलं जाईल.
नक्कीच जर का विचार केला ह्या क्रीडांगणाचा तर डावखुरी हाताच्या फलंदाज तेवढा ॲडव्हान्टेज नाही आहे जेवढा रायटी फलंदाजा नाही, कारण पूर्ण लेग साईडचा जो एरिया आहे तो डिक्लेअर स्वरूपात घोषित केलेला आहे. त्यामुळे येथे डावखुरी हाताच्या फलंदाजांना समोरच्या दिशेने किंवा ऑफसाईडच्या दिशेने फटके खेळणं गरजेचं आहे. लेग साईडचा पूर्ण हा एरिया हा डिक्लेअर झोन घोषित केलेला आहे. केवळ आणि केवळ तिकडे एकच धाव आहे आणि स्ट्रायकिंग गेटवरती तसाच डावखुरी हाताचा फलंदाज राहुलला दाखल केलं जात आहे. या स्पर्धेचा जर का विचार केला तर जास्त डावखुरी हाताचे फलंदाज इथे क्रीडांगणाच्या आतमध्ये पाठवले गेले नाही, परंतु मनोरंजन संस्कारी संघाकडून राहुलला दाखल केला गेला आणि त्याच्याच माध्यमातून समोरच्या दिशेने खेळला गेलेला फटका एक धाव तरी ते धावून कंप्लीट केली गेली आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि 2 धावा सुद्धा इथे धावून कंप्लीट केले जातात. म्हणजेच काय तर राज आणि राहुलमध्ये आपल्याला चांगलं रनिंग पाहायला मिळालं आणि याच 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 13 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार करून साईल तयार होईल. साईलचा जर का विचार केला तर 2 चेंडू त्याच्या माध्यमातून आतापर्यंत फेकले गेले आणि 3 धावा खर्च केले गेले आहेत. त्यानंतर इथे मात्र रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न केला, बॅटची हलकीशी कडा घेतली आणि एक धाव इथे धावून कंप्लीट केली जाते. सिंगल डबलवरती राहुलच्या माध्यमातून जास्त इथे विश्वास दाखवला जातो. रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न तो फसला आणि बॅटची हलकीशी कडा घेतली आणि एक धाव इथे धावून कंप्लीट केली गेली आहे. म्हणजेच काय तर संघाची धावसंख्या 14 वरती जाऊन पोहोचली आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना येणारे अजूनही 3 चेंडू असतील. संघाची धावसंख्या 14 वरती आतापर्यंत रोखली गेली आहे. स्ट्रायकिंग गेटवरती राज आहे, राजला इथे या सामन्यामध्ये राज करावा लागणार आहे. या इथे मात्र लेक्चरच्या दिशेने फटका खेळला जरूर जातोय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. एक धाव ते कंप्लीट केली गेली आणि एका धावेचे रूपांतर ते दुसऱ्या धावेमध्ये केलं गेलंय आणि याच 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 16 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातील. यस पुन्हा एकदा साईल तयार, पुढील चेंडू आहे. त्यानंतर पंचाचा इशारा आमच्यापर्यंत आला. तोच बडी वाईड चेंडूचा क्रिकेटच्या पटलावरील नियम क्रमांक 23 वापरला गेला. पंच गोलंदाजाला दंडहित करताना आपल्याला पाहायला मिळालेत आणि त्याचाच फायदा मनोरंजन संस्कारी या संघाला झालाय. एक धाव त्यांच्या खात्यामध्ये जोडली गेली. संघाची धावसंख्या 17 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. कमीत कमी 40 ते 45 धावा या धावफलकावरती लगावणं गरजेचं असेल. सन्मानजनक स्कोर हा धावफलकावरती लगावणं गरजेचं आहे. यस इथे मात्र राज आहे. इथे मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न आहे, प्रयत्न फसला आहे. चेंडू इथे हवेमध्ये आपल्याला ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. एका धावेचे रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये केलं गेलं. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. याच 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 19 अंकावरती आपल्याला पाहायला मिळाली आहे. दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. संघाची धावसंख्या 19 अंकावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ आहे. स्ट्रायकिंग गेटवरती राज आहे. राज आणि राहुल कडून कोणत्याही प्रकारची इथे रेस घेतली जात नाही. मोठा फटका त्यांच्या माध्यमातून खेळला जात नाही आणि इथे मात्र लेक्चरच्या दिशेने चेंडूला भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. एक धाव तरी ते कंप्लीट केली जाईल. थोडंसं कॉलिंग चुकलंय आणि एका धावेवरती तिथे समाधान दोन्ही फलंदाजांना मानावं लागणार आहे. 2 षटकांचा ते खेळ संपला आणि 2 षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 20 धावा. पहिल्या षटकामध्ये देखील 10 धावा इथे खर्च केल्या होत्या. त्याचप्रकारे दुसरं षटक इथे फेकलं गेलं. दुसऱ्या षटकामध्ये देखील 10 धावा इथे खर्च केल्या आहेत. म्हणजेच काय तर 10-10 ची ते सरासरी या सामन्यामध्ये दोन्ही फलंदाजांकडून राखली जाते. न्यू गोलंदाज संकेत पवार याला क्रीडांगणाच्या आत दाखल केलं जातोय. रत्नागिरीतील एका नामवंत खेळाडूंपैकी एक म्हणून संकेत पवारला ओळखला जातो. फणसवडे गावचा सीतारा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. संकेत पवार गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल. वैयक्तिक कोटीतील पहिलं आणि सगळं केलं. तिसरं षटक फेकण्याची सज्जते केली असेल. स्ट्रायकिंग गेटवरती राज बोरकर आहे. येथे मात्र पहिला चेंडू होता. फसव्या गतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. निर्धाव चेंडू येते. डॉट बॉलची ते सांगता झाली आहे. संकेतकडे नक्कीच व्हेरिएशन आहे. चेंडूवरती फिंगर रोल केली जाते. चेंडूवरती फिंगर रोल केली जाते आणि त्यानंतर चेंडू टप्पा पडल्यानंतर इथे वळण घेताना आपल्याला पाहायला मिळालाय. पहिला चेंडू आपल्याला डॉट बॉल पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा संकेत पवार सज्ज असेल. पहिला चेंडू इथे निर्धाव फेकल्यानंतर राजकडून इथे कमबॅक करणं गरजेचं आहे. मोठा फटका येणं गरजेचं आहे. इथे मात्र अफलातून फटका आपल्याला पाहायला मिळाला. चेंडूला इथे खोदून काढला गेला आणि त्यानंतर घेतलेली आपल्याला झेल पाहायला मिळाली. धक्का क्रमांक इकडे 3रा लागतोय. राज बोरकरला क्रीडांगणाच्या बाहेरचा रस्ता संकेत पवारच्या माध्यमातून दाखवला गेलाय. सेलिब्रेशन नक्कीच आहे कारण एक मोठी विकेट आपल्याला राजची पाहायला मिळाली आहे. संघाची धावसंख्या रोखली गेली आहे. 20 या धावसंख्येवरती 3रा गडी इथे गारद केला जातोय. कोणत्या फलंदाजावरती विश्वास दाखवला जाणार हे देखील बघणं गरजेचं असेल. कडा इथे धावांचा डोंगर इथे उभा करणं गरजेचं आहे.
प्रथम फलंदाजी करत आतापर्यंत मनोरंजन चिंचकर या संघ केवळ 20 धावांवरती मजल मारू शकले. तिसऱ्या षटकातील अजूनही 4 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. राजाची जागा घेण्यासाठी क्रीडांगणाच्या आतमध्ये दाखल प्रतीक बोरकरला केला जाईल. इथे आगमन झाले त्यांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. मंडळाच्या वतीने तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. त्यानंतर न्यू बॅटर क्रीडांगणाच्या आतमध्ये प्रतीकला दाखल केलं जातोय. स्ट्रायकिंग एडवरती प्रतीक तर नॉन स्ट्राईक एडवरती राहुल बोरकर आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजीचा भार संकेतवरती सोपवला आणि त्याच्या माध्यमातून आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. पहिला चेंडू इथे निर्धाव फेकला गेला आणि त्यानंतर राज्य आपल्याला विकेट पाहायला मिळाली. तिसरा चेंडू आपल्याला येस पुन्हा एकदा गोलंदाजी ट्राय करून संकेत पवार सज्ज होत आहे. तिसरा चेंडू आहे इथे मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला आहे. इथे मात्र गतीत परिवर्तन आता मात्र केलं गेलं. नक्कीच संकेत पवार काय ताकद आहे निर्धाव चेंडू फेकण्याची आणि त्याच प्रकारे ते गोलंदाजी केली गेली. पहिला चेंडू निर्धाव त्यानंतर राज्य आलेली विकेट आणि त्यानंतर तिसरा चेंडू सुद्धा इथे निर्धाव फेकला जातोय. धावसंख्या रोखली आहे. धावसंख्या 20 या धावसंख्येवरती आपल्याला स्थिरावलेली पाहायला मिळाली आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर येणारे अजूनही 3 चेंडूंचा खेळ असेल. यस पुन्हा एकदा गोलंदाजी मार करून संकेत तयार. स्ट्रायकिंग एडवरती प्रतीक आहे. बॅट टुकून आव्हान केलं जात आहे. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न आहे. लक्ष्याच्या दिशेने चेंडूला भिरकावून दिला आहे आणि इथे मात्र चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालंय. एका धावेचे रूपांतर इथे दुसऱ्या धावेमध्ये केलं गेलं. आपल्या संघासाठी 2 धावांचं योगदान इथे दिलं जात आहे आणि याच 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 22 अंकावरती जाऊन पोहोचते. कोणत्या तरी एका गोलंदाजावरती इथे प्रहार करणं गरजेचं आहे. कोणत्या गोलंदाजाला टार्गेट करणं हे देखील बघणं गरजेचं आहे कारण संकेतच्या या षटकामधील अजूनही 2 चेंडूंचे खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल आणि त्यानंतर येणारे शेवटच्या षटकातील 6 चेंडू आहेत. यस इथे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. प्रतीकला इथे बेट केलं जात आहे. वारंवार प्रतीकला फसवलं जात आहे. गतीत परिवर्तन त्याच्या माध्यमातून केलं जात आहे. एक चेंडू इथे स्पीडला फेकला जातो तर दुसऱ्या चेंडूवरती फिंगर रोल करून ते स्लोवर गतीचा आपल्याला पाहायला मिळालाय. तसंच इथे ॲडव्हान्टेज घेतला जातोय. संकेत पवारकडे खूप सारा अनुभव आहे. अनेक स्पर्धांवरती आपल्या नावाचा बोलबाला संकेत पवारच्या माध्यमातून ठेवला जातो आणि त्याच प्रकारची गोलंदाजी आपण त्याच्या माध्यमातून पाहतोय. येथे मात्र अप्रतिम फटका पाहायला जरूर मिळालाय. थोडंसं बॅट आणि बॉलचं कनेक्शन झालं नाही आणि त्याचाच इथे फायदा घेतला जातो. 2 धावा इथे धावून कंप्लीट केले गेल्या. संकेत पवारच्या माध्यमातून डायरेक्ट हिट केली गेली परंतु इथे त्याचा इथे फायदा नक्कीच मनोरंजन चिंचकर या संघाला झालाय. टोटल या चेंडूवरती 4 धावा धावून काढल्या जात आहेत. चांगलं रनिंग दोन्ही फलंदाजांकडून आपल्याला पाहायला मिळालं. निराश आहे संकेत पवार. डायरेक्ट हिटची काहीच गरज नव्हती परंतु इथे चेंडू या स्टनवरती जाऊन आदळला आणि या मैदानाच्या दिशेने गेला आणि अशा 2 अतिरिक्त धावा या समोरच्या संघाला मोबदल्यात दिल्या देखील जात आहेत. संघाची धावसंख्या 3 षटकाच्या क्रीज 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 26 धावा. वैयक्तिक कोटीतील पहिल्या आणि संघाकडून 4थं षटक फेकण्यासाठी प्रज्ञेशला दाखल केलं जातोय. स्ट्रायकिंग एडवरती राहुल बोरकरचा नॉन स्ट्राईक एडवरती आपल्याला प्रतीक बोरकर पाहायला मिळालं. संघाच्या धावसंख्येचा जर का विचार केला तर संघाची धावसंख्या आतापर्यंत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला 26 धावा या पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी पार करून प्रदेश तयार. पंचाच्या डाव्या हाताकडून गोलंदाजीला सुरुवात केली जाईल. शेवटच्या निर्णय 6 चेंडू आणि या 6 चेंडूवरती जास्तीत जास्त धावा या राहुल बोरकरच्या माध्यमातून इथे वसूल करणं गरजेचं आहे. पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या षटकाची इथे सुरुवात होतीये. इथे मात्र रिव्हर्स अटेंड केला गेला
मागच्या दिशेने चेंडूला पाठवला गेला. नैसर्गिक अडथळ्यामुळे चेंडू इकडचं तिकडे ट्रॅव्हल झाला आणि त्याचा फायदा इथे ऑल फनसवळे या संघाला होताना पाहायला मिळालाय. नक्कीच 2 धावा या वाचल्या जात आहेत आणि याच 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 28 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. राहुलने आपले इरादे स्पष्ट केलेत, कारण पहिल्या चेंडूवरती रिव्हर्स अटेंड केला गेला, कारण इथे डावकरी हाताच्या फलंदाजाचा कोणताच ॲडव्हान्टेज नाही आहे. पूर्ण लेग साईडचा एरिया जो आहे तो डिक्लेअर घोषित केला, त्यामुळे ते रिव्हर्स फटके इथे येणं स्वाभाविक आहे. आणि त्याच प्रकारची इथे फलंदाजी राहुल बोरकरच्या माध्यमातून केलीच जाते. इथे मात्र रिव्हर्स अटेंड केला गेलाय. मोठा फटका इथे खेळला जरूर जातोय. चेंडूला पाठवला गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी संकेत नाराज आहे. संकेत कडून इथे कानमंत्र नक्कीच दिलं जाईल. संकेत नाराज असणार आहे, कारण ह्या चेंडूवरती एक षटकार आलाय. कारण डावखुरीचा फलंदाज ज्यावेळेला रिव्हर्स अटेंड करतो त्यावेळेला इथे चेंडू इथे पुढ्यात टाकणं गरजेचं असतं आणि इथे मात्र शॉर्ट ऑफ डिलिव्हरी केली गेली आणि त्याचाच फायदा इथे राहुल बोरकरला होताना आपल्याला पाहायला मिळाला. आणि अशा 6 धावा इथे वसूल केल्या गेला आणि याच 6 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 34 पाहायला मिळाली. नक्कीच संकेत पवार इथे नाराज आहे. आपण पहिल्या सामन्यामध्ये देखील बघितलं होतं. क्षेत्ररक्षण थोडीशी जरी चूक झाली तरी संकेतकडून त्यांचा इथे समाचार घेतला जातो, कारण क्रिकेटमधील एक धावेला खूप महत्त्व असतं आणि या एक धावा इथे रोखणं गरजेचं असतं. त्याच प्रकारे इथे संकेतची भूमिका आपल्याला पाहायला मिळेल. स्वतः आता यष्टिरक्षणासाठी गेलेला आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल केला जातोय. राहुल बोरकरच्या माध्यमातून त्याचे इरादे स्पष्ट केले गेले, तर तो इथे प्रत्येक चेंडू हा रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न करेल. हा देखील चेंडू इथे रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली. चेंडूवरती फिंगर रोल केली गेली, गतीत परिवर्तन केलं गेलं. हाच नक्कीच मित्रांनो फायदा झालाय, कारण संकेत पवार ज्या वेळेला यष्टिरक्षणासाठी गेला त्यावेळेला प्रज्ञेशवरती थोडासा इथे दबाव झाला आणि त्या दबावाचा प्रभाव नक्कीच पडलाय आणि इथे आलाय तो निर्धाव चेंडू. प्रज्ञेशला थोडंसं कानमंत्र दिले गेलं आणि त्या कानमंत्राचा इथे उपयोग केला नक्कीच जातोय. स्ट्रायकिंग गेडवरती राहुल आपल्याला पाहायला मिळाला. अजून 3 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. इथे मात्र लेगशॉटच्या दिशेने चेंडूला कटावलं जरूर जातो. एक धाव तरी धावून कंप्लीट केली जाईल. इथे मात्र एका धावेचे रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये केलं जरूर जात आहे आणि याच 2 धावांच्या पद्धतीने संघाची धावसंख्या 36 अंकावरती जाऊन पोहोचते. उर्वरित अजून 2 चेंडू आहेत. ह्या 2 चेंडूवरती जर का एखादा जरी मोठा फटका आला तरी सन्मानजनक स्कोर हा उभा करू शकतात, कारण तितकी ताकद मनोरंजन चिचकर या संघासमोर आहे आणि तितक्या ताकदीचे गोलंदाज या संघामध्ये आपल्याला पाहायला जरूर मिळतील. अंतिम षटकातील 2 चेंडूंचे खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. गोलंदाजी पार करून प्रज्ञेश तयार. प्रज्ञेशचा जर का विचार केला 4 चेंडू त्याच्या माध्यमातून फेकले गेलेत आणि 10 धावा त्याच्या माध्यमातून आतापर्यंत ते खर्च केले गेलेत. पहिली चेंडूवरती 2 धावा, त्यानंतर आला राहुलचा षटकार. पुन्हा एकदा इथे रिव्हर्स अटेंड केला गेला. इथे मात्र फसव्या गतीचा चेंडू आहे. इथे मात्र राहुलला बीट केली जात आहे. बॉल आणि बॅटचा इथे संपर्क होत नाही आणि त्याचाच फायदा इथे ऑल फनसवळे संघाला झालाय. म्हणजेच काय तर आला इथे निर्धाव चेंडू. संघाची धावसंख्या जिथल्या तिथे रोखली जाते. संघाची धावसंख्या आतापर्यंत इथे 36 धावा आपल्याला पाहायला मिळतील. एका चेंडूचा खेळ मैदानाच्या बाकी आहे. ह्या चेंडूवरती ते षटकार किंवा चौकार येणं गरजेचं आहे. सन्मानजनक स्कोर हा धावफलकावरती लगावणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा प्रज्ञेश तयार. पुढील चेंडू आहे. इथे मात्र स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न आहे. इथे मात्र लक्ष्याच्या दिशेने चेंडूला कटवलं जातो. एक धाव तरी धावून कंप्लीट केलीच आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेचं रूपांतर इथे तिसऱ्या धावेमध्ये केलं जात आहे. तोपर्यंत थ्रो केला जातोय. संकेत पवार येतोय. इथे मात्र धावबाची संधी निर्माण झाली आणि चौथ्या धावेच्या प्रयत्नामध्ये इथे मात्र धावबाद होताना प्रतीक पाहायला मिळाला. म्हणजेच काय तरी ते 3 धावा इथे वसूल केले गेले आणि याच 3 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 39 या धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली आणि 40 धावांचं उद्दिष्ट ऑल फनसवळे संघासमोर ठेवताना मनोरंजन चिंचकरी आपल्याला पाहायला मिळालाय. येणारे पुढचे 24 चेंडू असतील आणि 24 चेंडूवरती 40 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी ऑल फनसवळे या संघाला.
सलामीवीरांची जोडी क्रीडांगणामध्ये दाखल झाली आहे. स्ट्रायकिंग एंडवरती संकेत, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती यश पाहायला मिळेल. मनोरंजन संस्कारी संघ विनंती आहे आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. गोलंदाजीचा भार संजय याच्यावरती सोपवलं जातं. वैयक्तिक कोडतील पहिल्या संघाकडून देखील पहिले षटक हाताळण्यासाठी संजय बोरकरला दाखल केला जाईल. मनोरंजन संस्कारी या संघाकडून पहिल्या सत्रामध्ये 39 धावा या धावफलकावरती लगावल्या गेल्या आणि 40 धावांचे इथे उद्दिष्ट ठेवलं जात आहे. या सामन्याला देखील सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कवरून संजय बोरकर आपल्याला दाखल होताना पाहायला मिळेल. वैयक्तिक कोडतील पहिलं आणि संघाकडून देखील पहिले षटक हाताळण्यासाठी संजय बोरकरला दाखल केला जातोय. स्ट्रायकिंग एंडवरती यश आहे, तर नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला संकेत पवार पाहायला मिळेल. पहिला चेंडू असेल 40 धावांचा इथे पाठलाग करायचा असेल. ऑल फनसवडे संघाला पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. समोरच्या दिशेने चेंडूला कटवलं जरूर जातोय. हर्षल कांबळे चेंडू खाली येताना पाहायला मिळालाय. चेंडूवरती नजर शेवटपर्यंत ठेवली होती आणि एकच धाव इथे धावून कंप्लीट केली जाईल. याच एका धावेने वैयक्तिक आणि संघाचं खातं खोललं जातं. धावांचे इथे श्री गणेश केलं जाईल. याच एका धावेने यशचं खातं खोललं जातंय. यस पुन्हा एकदा गोलंदाजी मार करून संजय पवार तयार होताना पाहायला होईल. स्ट्रायकिंग एंडवरती रत्नागिरी तालुक्यातील एक नामवंत खेळाडूंपैकी एक संकेत पवारला क्रीडांगणाच्या दाखल केले जात आहे. फणसळी गावचा सीताराम म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असा संकेत पवार आपल्याला पाहायला मिळालाय. पहिल्या सामन्यामध्ये याच्या माध्यमातून आक्रमक फलंदाजी केली 4 ते 5 षटकर त्याच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळाले होते आणि त्यानंतर इथे अब्रेक करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न थोडासा फसला. स्वेअर मारा इथे केला गेला. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येऊन पोहोचलाय. वाईड चेंडूचा एक अतिरिक्त धाव समोरच्या संघाला मोफत स्वरूपात दिली गेली. संघाची धावसंख्या 2 वरती जाऊन पोहोचली आहे. 40 धावांचे इथे उद्दिष्ट ठेवलं गेलंय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार करून संजय बोरकर आपल्याला पाहायला मिळेल. तर स्ट्रायकिंग एंडवरती संकेत पवार आपल्याला पाहायला मिळणार आहे. दुसरा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी खराब आपल्याला पाहायला मिळेल. बॅक टू बॅक 2 चेंडू इथे वाईड फेकले जातात. 2 अतिरिक्त धावे या दिल्या जात आहेत. गुड्डूकडून थोडंसं इथे कानमंत्र दिलं जात आहे. कारण संकेत आणि गुड्डू आपल्याला एकत्र खेळताना दिसतात. त्यामुळे एकमेकांची कमी आणि एकमेकांची हमी नक्कीच जाणतात. त्यामुळे गुड्डूच्या माध्यमातून संजयला इथे दिलेले कानमंत्र आणि त्या कानमंत्राचा ते उपयोग करणं गरजेचं असणार आहे. गोलंदाजी मार करून पुन्हा एकदा संजय तयार. फुडी चेंडू आहे. यस इथे मात्र पुन्हा एकदा वाईड चेंडू आहे. लगातार हा टाकलेला तिसरा वाईड आपल्याला पाहायला मिळाला. याच 3 धावा या अतिरिक्त दिल्या जातात. ह्या अतिरिक्त धावा रोखणं गरजेचं आहे. कारण केवळ फक्त 40 धावा या 39 धावा तुम्ही धावफलकावरती लगावल्यात आणि 40 धावांचं इथे उद्दिष्ट ठेवलं होतं. त्याचमुळे या अतिरिक्त धावा रोखणं गरजेचं आहे. निर्धाव चेंडू इथे फेकणं गरजेचं असणार आहे. पहिला चेंडू झाला आणि आतापर्यंत धावफलकावरती धावा या 4 लगावल्या गेल्या आहेत. पुन्हा एकदा संजय गोलंदाजी मार करून तयार. इथे मात्र अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. काय टप्पा मेंटेन केला होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. थोडासा मिस केला. यष्टी इथे उद्ध्वस्त नक्कीच झाली असती. लाईन अँड लेंथ तिथे आपल्याला संजयची आपल्याला अप्रतिम पाहायला मिळेल. अशाच प्रकारे इथे गोलंदाजी करणं गरजेचं आहे. बाईक स्वरूपात इथे एक धाव इथे धावून कंप्लीट केली जाईल. याच एका धाव्याने संघाची धावसंख्या 5 अंकावरती जंप करताना पाहायला मिळाली आहे. गुड्डूच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण इथे सजवलं जात आहे. 40 धावांचा नक्कीच आपल्याला पाठलाग करायचा आहे आणि त्याच 40 धावांचा पाठलाग करत असताना 2 चेंडूंवरती इथे 5 धावा इथे वसूल केल्याचं पंच विनंती असेल आपण सामना लवकरात लवकर चालू ठेवायचा आहे. विनंती असेल. पुन्हा एकदा संजय पुढील चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. इथे मात्र बोटा फटका खेळायचा प्रयत्न आहे. झेलबादची संधी आहे. राहुल इथे झेल खाली येण्याचा प्रयत्न करतोय. हर्षलच्या माध्यमातून झेल इथे निसटला जातोय. धावाची संधी आहे. संकेत सुद्धा इथे धावबाद होऊ शकला असता. एका चेंडूवरती इथे 2 संधी निर्माण झाल्या होत्या. दोन्ही संधी इथे हुकल्यात आणि त्याचाच फायदा नक्कीच ऑल फनसवळे संघाला झालाय. यश सारखा एक आक्रमक खेळाडू क्रीडांगणाच्या बाहेर गेला असता आणि त्यानंतर इथे संकेत पवार सुद्धा क्रीडांगणाच्या बाहेर जाऊ शकला असता. थोडासा थ्रो इथे लवकर जाणं गरजेचं होतं. यष्टी इथे उद्ध्वस्त करणं गरजेचं होतं. एका चेंडूवरती 2 संधी इथे निर्माण झाल्या होत्या. 2 पैकी एक खेळाडू कोणतरी क्रीडांगणाच्या बाहेर नक्कीच गेला असता आणि त्याचाच फायदा इथे मनोरंजन संस्कारी संघाला झाला असता. परंतु इथे तसं घडलं नाहीये. हर्षलच्या माध्यमातून थोडंसं इथे आपल्याला नियंत्रण सुटलं आणि त्याच वेळेला इथे चेंडू हातामधून निसटलाय.
पुन्हा एकदा गोलंदाजी पार करून संजय तयार पुढे चेडू आहे. इथे मात्र फुलटॉस चेडू आहे आणि त्याच फुलटॉस चेडूचे ते समाचार घेतला जातोय. चेडूला पाठवलं जाईल बॉर्डर लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी आणि याच 6 धावांनी सगळ्याची धावसंख्या 13 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. अप्रतिम फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. ह्याच्याच आधीच्या चेंडूवरती झेल सोडली होती यश आणि त्याच यशने दाखवून दिलंय की माझी झेल किती महागडी ठरू शकते आणि त्याचं प्रत्युत्तर ह्या दुसऱ्या चेंडूवरती यशच्या माध्यमातून दिले जाते. फुलटॉस चेंडू होता आणि लेक्चरच्या दिशेने पूर्णपणे चेंडूला खेचून काढला गेला आणि चेंडूला पाठवला गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. आतापर्यंत धावलक्यावरती धावा या 13 लगावल्या गेल्यात. संघाची धावसंख्या 13 वरती जाऊन पोहोचली आहे. आतापर्यंत चेंडू हे 4 फेकले गेलेत. अजूनही पहिल्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ आहे. पुन्हा एकदा मोठा फटका आहे, मोठा फटका आहे. झेलबादची संधी आहे. इथे मात्र झेल घेतली जाणार का? आता मात्र झेल घेतली जाते म्हणजेच काय यशला आता क्रीडांगणाच्या बाहेरचा रस्ता दाखवला गेलाय. रणजितच्या माध्यमातून घेतली गेलेली ही झेल आपल्याला पाहायला मिळाली आहे. कहाणीमध्ये नक्कीच ट्विस्ट येऊ शकतो. जर का संकेत पवार जर का क्रीडांगणाच्या बाहेर जर का आला, जर दुसरी विकेट जर संकेतची घेतली तर पूर्णपणे मनोरंजन चिचकर या संघ या सामन्यामध्ये पकड बनवू शकतोय आणि या स्पर्धेमध्ये आपलं स्थान कायम ठेवू शकतोय. कोणत्या फलंदाजावरती विश्वास दाखवला जाणार हे देखील बघणं गरजेचं असणार आहे. धक्का क्रमांक पहिलाच लागलाय. आतापर्यंत 5 चेंडू इथे फेकले गेले आणि 5 चेंडूवरती 13 धावा आतापर्यंत ते वसूल केले गेलेत आणि यश सारखा मोठा खेळाडू क्रीडांगणाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळालाय. न्यू बॅटर क्रीडांगणाच्या आतमध्ये साईलला आता दाखल केलं जाईल. पहिल्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. याचं पुन्हा एकदा नवीन फलंदाज क्रीडांगणाच्या आतमध्ये पाठवला गेलाय. साईलला दाखल आता केलं जाईल. संजयच्या माध्यमातून ते कमबॅक करणं गरजेचं आहे. आतापर्यंत 13 धावा वसूल केले गेलेत. पुन्हा एकदा संजय तयार पुढील चेंडू आहे. इथे मात्र फॉलो थ्रोमध्ये चेंडूला फील्ड जरूर केलं जातोय. निर्धाव चेंडूची ते सांगताच येईल. स्लोवर टाकलेला चेंडू होता. षटकार बाहेरची ते संधी होती. संकेत थोडंसं नाराज आहे परंतु इथे पहिल्या षटकाचे ते खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या एका गडीच्या मोबदल्यात 13 धावा. यस पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होईल. नवीन गोलंदाज हर्षल कांबळेला क्रीडांगणाच्या आत दाखल केलं जातंय. सोमेश्वर गावचा सीताराम म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. हर्षल कांबळे गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळालं. त्याच्या माध्यमातून लेदर बॉल क्रिकेट सुद्धा चांगलं खेळलं जातं. टेनिस बॉल क्रिकेट सुद्धा चांगलं खेळलं जातं. असा खेळाडू आपल्याला क्रीडांगणाच्या आतमध्ये हर्षल कांबळे पाहायला मिळतोय. पंचाच्या डाव्या हाताकडून आपल्या गोलंदाजीला सुरुवात केली जाईल. पहिला चेंडू असेल स्ट्रायकिंग गेटवरती तितक्याच ताकदीचा फलंदाज आपल्याला संकेत पवार पाहायला मिळालाय. संकेत पवारला इथे जकडून ठेवणं गरजेचं आहे. इथे निर्धाव चेंडू फेकणं गरजेचं आहे. हर्षलच्या माध्यमातून केला गेलेला हा पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती केलेला हर्षलवरती प्रहार आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. येतोय इथे षटकार. संकेतची इथे बॅट बोलताना आपल्याला पाहायला मिळाले आहे. संघाची धावसंख्या जंप करते 19 या धावसंख्येवरती. हर्षलवरती दबाव आणला जातोय. पहिल्या चेंडूवरती हर्षलचे इथे स्वागत केले गेले. संकेत पवारला जास्त वेळ शांत ठेवणं इथे कठीण असतं आणि त्याचं प्रत्युत्तर ते संकेतच्या माध्यमातून दिलं जात आहे. पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला होता आणि त्याच पहिल्या चेंडूवरती घणाघाती इथे प्रहार केला गेलाय. हर्षलवरती इथे दबाव आणला गेला. पहिल्या चेंडूवरती इथे षटकार खेचला जातोय. त्याच नंतर येणारे पुढील 5 चेंडू कशा प्रकारे ते फेस करतो हे देखील बघणं गरजेचं असणार आहे.
येस पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात केली जाईल. हर्षल कांबळेवरती पहिल्या चेंडूवरती प्रहार केला गेला. हर्षलवरती नक्कीच जबाबदारी असेल आपल्या संघाची आणि त्याचं इथे प्रत्युत्तर देणं गरजेचं आहे. दुसरा चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. इथे मात्र अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. एक चेंडू तुझा तर दुसरा चेंडू बाजा अशी इथे प्रत्युत्तर देताना आपल्याला हर्षल कांबळे पाहायला मिळालाय. चांगली गोलंदाजी हर्षलच्या माध्यमातून केली जाते. आपल्या संघासाठी इथे कमबॅक केले जाते. जरजाव चेंडू इथे फेकला जातोय. स्ट्रायकिंग गेटवरती संकेत पवार आपल्याला पाहायला मिळाला. फनसळे गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. अप्रतिम खेळाडू ज्याच्या माध्यमातून अप्रतिम खेळ खेळला जातो. त्यानंतर इथे केले गेलेला दुसरा एक चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. इथे मात्र आता संकेतला जकडून ठेवलं गेलं. यॉर्कर चेंडू इथे वारंवार फेकले जात आहेत. क्रिकेटमधील इथे ब्रह्मास्त्र वापरलं जातं. यॉर्कर चेंडू वारंवार फेकले जातात आणि त्याचं इथे प्रत्युत्तर संकेत पवारला इथे देता येत नाही आहे. पहिल्या चेंडूवरती हर्षलचं स्वागत केलं होतं. त्यानंतर आलेले 2 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाल्या. संघाची धावसंख्या रोखली गेली 19 धावसंख्येवरती. अजून 21 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. अल्फोन्सो या संघाला येणारे 15 चेंडू आणि 21 धावा. इथे मात्र पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू बॅटशी हलकीशी काढायला लागली आहे आणि चेंडू ट्रॅव्हल होईल डिक्लेरेशन बॉक्स मध्ये केवळ आणि केवळ एका धावेसाठी. याच एका धावेने संघाची धावसंख्या 20 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. लाईनमॅनना विनंती असेल आपण बॉल आणायला जायचं नाही आतमध्ये. येस पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर हर्षल कांबळे तयार. संकेतला इथे जकडून ठेवलं गेलंय. इथे मात्र फुलटा शेड आणि त्याच फुलटा शेडूचे ते समाचार घेतला जातोय. संकेत पवारची इथे बॅट बोलली आहे. पुन्हा एकदा येतोय इथे षटकार. हर्षल पवारवरती आक्रमण केलं गेलं. हर्षल कांबळेवरती सॉरी. आणि त्याचाच फायदा इथे अल्फोन्सो या संघाला झालाय. संघाची धावसंख्या 26 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आता बाकी असणार आहे. अप्रतिम खेळाडू आहे संकेत पवार. आपण ज्याच्या माध्यमातून पाहिलेली खेळी आहे. वैयक्तिक 6 चेंडू आणि 14 धावांवरती फलंदाजी केली जाते. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव खेळले होते आणि त्यानंतर आलेला हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. आता मात्र स्ट्राईक स्वतःकडे ठेवली जाईल. एक सिंगल धाव इथे घेतली जाईल आणि याच एका धावेच्या मदतीने 2 षटकांचा इथे खेळ संपतो आणि 2 षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या एक गडी बाद 27 धावा. येणारे आता 12 चेंडू असतील आणि 12 चेंडूंवरती 13 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी अल्फोन्सो या संघाला. आणि या 13 धावा या मनोरंजन चिंचकर या संघाला डिफेंड करणं गरजेचं असेल. येस इथे मात्र गुड्डूवरती विश्वास दाखवला गेला. पहिला चेंडू इथे खोदून काढला गेला. संजयच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण झालं. इथे मात्र थ्रो लवकर येणं गरजेचं होतं. धावबाची इथे संधी निर्माण झाली होती. संजयकडून इथे थ्रो लवकर येणं गरजेचं होतं. परत इथे थोडासा उशीर झाला. 2 धावा इथे धावून कंप्लीट केल्या गेल्या. याच 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 29 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. ओम बोरकरच्या माध्यमातून चांगलं आपल्याला कव्हर पाहायला मिळालं. त्याच्या माध्यमातून चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला बॅकसाईडच्या दिशेने पाहायला मिळालं. इथे मात्र पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू पाहायला मिळाल्या. गुड्डूच्या विरोधामध्ये फटके खेळलं तेवढं सोपं नसतं. चेंडू टप्पा पडल्यानंतर वळण घेतो आणि हेच खासियत राहिली आहे स्मितेश बोरकर याची. त्याच्या माध्यमातून लेग ब्रेक आणि ऑब्रेक दोन्ही ही चेंडू फेकले जातात. व्हेरिएशन गुड्डूच्या गोलंदाजीतून आपल्याला पाहायला जरूर मिळतं. त्याच्या जर का हाताकडे जर का लक्ष दिलं तर बॉल रिलीज झाल्यानंतर टप्पा पडल्यानंतर कोणत्या दिशेने चेंडू वळण घेईल हे ओळखणं कठीण असतं. परंतु तितक्याच ताकदीचा फलंदाज संकेत पवार सुद्धा आहे. संकेत सुद्धा दाखवून देईल की का मला या रत्नागिरी तालुक्यामध्ये उत्कृष्ट फलंदाज म्हणून ओळखलं जातं. का माझ्या नावाची इथे प्रचिती आहे. पुन्हा एकदा गुड्डू तयार. इथे मात्र अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळाला होता. थोडासा इथे स्वेर मारा केला जातोय. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत आलाय वाईड चेंडूचा आणि याच अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या 32 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. येणारे 10 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. संकेत पवारची इथे विकेट घेणं गरजेचं असणार आहे. इथे मात्र अफलातून फटका आहे. कटक्यावर बोट आणि जागेवर पलटी मारणारा फटका आपल्याला संकेत पवारच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. गुड्डूवरती आक्रमण केलं गेलं आणि त्याचा तिथे फायदा संकेतला होताना पाहायला मिळालाय. संकेतची धावसंख्या 38 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. केवळ 2 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी.
येणारे 9 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. संकेत पवार वन साइड हिरो आपल्याला या सामन्यामध्ये पाहायला मिळालाय. पहिल्या सामन्यामध्ये जशी त्याने फलंदाजी केली होती त्याच प्रकारची फलंदाजी या सामन्यामध्ये देखील करताना पाहायला मिळालाय. वन मॅन शो वन मॅन आर्मी आपल्याला संकेत पवार पाहायला मिळत आहे. 10 चेंडू आणि 25 धावांवरती त्याच्या माध्यमातून केली जाणारी ही फलंदाजी. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मागच्या दिशेने खेळला जातोय आणि इथे चेंडू ट्रॅव्हल होईल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी आणि याच 4 धावाने संकेत पवारच्या खात्यामध्ये 4 धावा जोडल्या जातील आणि याच 4 धावाने ऑल फनसवडे संघ इथे विजय संपादन करेल. जिंकलेल्या संघाचे हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या संघाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा.